घरकाम करणाऱ्या महिलांना मिळणारा तुटपुंजा मोबदला, कामाची अस्थिरता आणि कोणतेही कायदेशीर रक्षण नसल्याने या महिलांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपले हक्क आणि रक्षणासाठी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। घरेलू महिला कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। घरेलू कामगार महिला अनुसूचित जाती जमाती, वंचित आणि दुर्बल घटकातील असल्याने त्यांना अत्यल्प पगारात कष्टाची कामे करावी लागतात। कपडे धुणे, भांडी घासणे यासाठी फक्त 500 ते 600 रुपये महिना इतकाच मोबदला मिळतो। त्यातही सुट्टी घेतल्यास पगार कपात केली जाते। महागाई वाढली तरी त्यांचे पगार वर्षानुवर्ष स्थिर राहतात। निवेदनात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक सहाय्य योजना लागू कराव्यात, गंभीर आजारांसाठी खर्चाची तरतूद करावी, 60 वर्षानंतर किमान 3000 रुपये पेन्शन मिळावी, घरकुल योजना राबवावी, ESI योजना लागू करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर रक्षण मिळावे यादींसह विविध मागण्यांचा समावेश आहे। सर्व श्रमिक संघ कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली। मोर्चात सुनील बारवाडे, धोंडीराम कुंभार, प्रल्हाद जावळे, रेखा पवार, आनंदा कांबळे, शीतल गावकर, सरस्वती मोकाशी, स्वाती टाकवडे, युवराज लाखे, नीता भसे, बसप्पा गोगी, माया मांडावले यांच्यासह अनेक महिला कामगार सहभागी झाल्या होत्या।